नमस्कार. कर्मभूमीला वंदन करून मी माझ्या कर्तव्याचा थोडासा आढावा घेत आहे. मी सौ कोमल शामराव विचुकले श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय येथे गेले 12 वर्ष शिक्षिका म्हणून काम करत आहे. नोकरी करत असताना मला या लहान मुलांच्यात खूप आनंद मिळून जातो. त्यांचे छोटे छोटे उपक्रम आणि शाळेबद्दल असणारी त्यांची आत्मीयता हे पाहून मला खरंच खूप भरून येतं. शाळा एक शैक्षणिक जबाबदारी म्हणून किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून बरेचसे उपक्रम असतात, ते मी सातत्याने शाळेशी असणारा महिलांचा संपर्क वाढवणे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणे, निवडणुकांमध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, तसेच वर्ग जबाबदारी म्हणून शिक्षिका म्हणून क्लासची पूर्णपणे जबाबदारी हाताळत असते. यामध्ये काम करत असताना मला वाचनाची आवड लागली आणि वाचनाने समृद्ध झाले. प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम डोक्यात सुचत गेले आणि शासनाने ठरवून दिलेल्या उपक्रमांचे प्रत्येक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास शरीराला सवय लागून गेली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही प्रत्यक्ष शिक्षकावर जास्त अवलंबून असते. यामधूनच मला कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचं भाग्य लाभलं आणि त्यामध्येच मी वेगवेगळ्या व्हिडिओ निर्मिती केल्या आणि त्यामध्ये मला आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यानंतर एक नवीनच ट्रॅक मिळाला. ऑनलाईन शिक्षणातून मी त्यावेळी काम करत गेल्यानंतर कोरोना काळातली ऑफलाईन घेतलेली जबाबदारी हा माझा व्हिडिओ पूर्ण पुणे जिल्हा शिक्षण परिषदमध्ये दाखवण्यात आला आणि पूर्ण पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या समोर एक आयडियल वर्क म्हणून पुणे जिल्हा शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत तो केंद्र शाळेमध्ये दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये एका शिक्षकाची जबाबदारी फार महत्त्वपूर्ण असते. सामाजिक जीवनात लढताना त्यांना येणारे अनुभव या शैक्षणिक क्षेत्रातून देण्यास मिळाले. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होऊन पालकांचा विश्वास आत्तापर्यंत निर्माण मिळवला आहे. तसेच विद्यार्थ्यांचं बहुमोल असं प्रेम, माया, जिव्हाळा सर्वच गोष्टी या उपक्रमांच्या मार्फत मला मिळत गेल्या आणि याचं श्रेय म्हणजे आणि कष्टाची जाणीव म्हणजेच यामार्फतच मला ग्रामपंचायत धुमाळवाडी यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षण हे मी व्यवस्थितरित्या घेत गेले आणि प्रत्येक काम समरसपणे करून घेण्याची जी कला आहे ती मला हे आत्मबल ढळू देत नाही. त्यानंतर मला एक केंद्रस्तरीय प्रशिक्षण, तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. या सर्व कामकाजाचा आढावा म्हणून किंवा त्याचं फळ म्हणून मला 2024चा तालुकास्तरीयचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे मनपूर्वक धन्यवाद. चिकाटी आणि शैक्षणिक क्षेत्रातील माझा लढा तुमच्या आशीर्वादाने कधीही कमी पडू नये एवढे बोलून मी इथेच थांबते. हा छोटासा कार्य आढावा ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनस्वी धन्यवाद.